जय जय राम कृष्णा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी,
जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय काय सांगू आता संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार माझ निरंतर जागविती माझ निरंतर जागविती काय द्यावे त्याची भावे काय द्यावे त्याची भावे उतराई काय द्यावे त्याची भावे काय द्यावे त्याची भावे उतराई देविता हा पायी जीव थोडा देविता पायी जीव थोडा देविता पायी जीव थोडा सहज बोलणे हितौ उपदेश सहज बोलणे हितौ उपदेश सहज बोलणे हितौ उपदेश करुणी दयात शिकविती करुणी दयात शिकविती करुणी दयात शिकविती काय द्यावे त्याची भावे उतराई 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 देविता हा पायी जीव थोडा देविता पायी जीव थोडा देविता पायी जीव थोडा कमने वत्स देनुवे जे ओ कमने वत्स देनुवे चित्ती कमने वत्स देनुवे जे ओ कमने वत्स देनुवे चित्ती तैसे मातयती संपादिता कैसे मदयित संभाळिता कैसे मदयित संभाळिता काय द्यावे त्याची भावे उतराई 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 देविता हा पायी जीव थोडा देविता पायी जीव थोडा देविता पायी जीव थोडा सांगू आता
थोडा ठेवितो पायी जीव थोडा काय द्यावे त्यासी हवे भूतराई काय द्यावे त्यासी हवे भूतराई काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा,
सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती तैसे मजयती सांभाळीत काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा ठेविता पायी जीव थोडा विठ्ठल विठ्ठल काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी
श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरण रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता विठ्ठल विठ्ठल काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती कार्य द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा। प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबारायांचा चारचरणाचा संतांचा महिमा संतांचं सामर्थ्य संतांच्या संगतीमध्ये आपल्या सगळ्यांचं कल्याण कसं दडलेलं आहे। सत्संगतीचं विशेष महिमान सांगणारा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे। आज सप्ताहातला 4था दिवस आहे। भव्य स्वरूपात आपल्या घोडेगावमध्ये संपन्न होत असलेला हा महायज्ञ आहे आणि श्री संत सेवालाल महाराज संत दगाजी बापू संत भामासाद महाराज संत लक्ष्मण बापूजी संत रामचैतन्य बापूजी संत ईश्वर सिंह महाराज संत रामराव महाराज संत निवृत्तनाथ महाराज संत गंगानंद गिरीजी महाराज संत नथुनाथ महाराज संत मांगुदास महाराज व हिरामन महाराज व मेथाजी महाराज वसंतरावजी नाईक साहेब या सर्व महापुरुषांच्या स्मरणार्थ भव्य स्वरूपातील हा कीर्तन संकीर्तन सोहळा भव्य स्वरूपातील महायज्ञ आपण घोडेगावकरांनी आयोजित केला। खरं तर या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन ज्या सगळ्या मंडळीनं केलं आणि महाराष्ट्रातली सगळी मातब्बर वक्ते मंडळी एका पत्रिकेत एकत्र आणण्याचं दिव्य कार्य आपण केलं। म्हणून गावकरी आयोजक मंडळी आपणच आपल्यासाठी एकदा टाळी वाजवून घ्या, कारण जिथे सप्ताह आहे तिथे साक्षात देव येतात। जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा पांडुरंग तेथे उभा पांडुरंग तेथे उभा जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा पांडुरंग तेथे उभा पांडुरंग तेथे उभा जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा 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 जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा 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 ओ माझे भक्त गाती नारनामी उभा तेथे नारनामी उभा तेथे नारनामी उभा तेथे माझे भात गादी जेथे नारदामी उभा तेथे नारदामी उभा तेथे नारदामी
वर्षापासून सप्ताहाच्या माध्यमातून जगाचा बाप तुम्ही एका जागेवर उभं करण्याचं काम आपण घोडेगावकर मंडळी करत आहात, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। आणि मला सांगा, जेव्हापासून गावात सप्ताह उभा राहिला तेव्हापासून गावाची प्रगती झाली का अधोगती झाली? गळ्या शपथ खाऊन सांगा, तुमची स्वतःची खायची नसेल तर शेजाऱ्याची खाऊन सांगा। तुम्हाला कमी विचारते, माझ्या ताईंना विचारते, 24 वर्षापूर्वी तुम्हाला एक सोन्याची हार असेल किंवा गळ्यातली पोत असेल, या 24 वर्षात तुमच्या अंगावरचं सोनं वाढलं का कमी झालं? टेन्शन घेऊ नका, मी कुणालाच सांगणार नाही। वाढलं की नाही याचा अर्थ काय? आपली प्रगती झाली आहे। भगवान परमात्मा येताना असाच येत नाही, त्याच्यासोबत सगळं ऐश्वर्य येतं। यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ। आपल्याला साधूचा सन्मान, पाहुणचार, सत्कार या गोष्टी करायच्या कळाल्या ना, ही सगळ्यात मोठी क्रांती घडली आपल्या जीवनामध्ये। आणि खरं सांगते, कौतुक आहे या सप्ताहाचं आयोजन करणारी मंडळी। आत्ताच 15 दिवसापूर्वी तुमचा वार्षिक सप्ताह पूर्ण झाला, ज्याला 24 वर्ष पूर्ण झाले। आणि 15 दिवसाच्या अंतरावरच ज्या लोकांनी तुम्हाला धर्म शिकवला, ज्या लोकांनी आपल्या बंजारा समाजाची प्रगती व्हावी, त्यांना अध्यात्माचा मार्ग कळावा, त्यांना वारकरी धर्म कळावा, त्यांना ज्ञानोबराय तुकोबराय कळावेत, त्यांना राम आणि कृष्ण कळावेत, त्यांना देश कळावा, देव कळावा, धर्म कळावा, हे आपल्या साध्या भोळ्या भाबड्या रानावनात राहणाऱ्या, कष्ट करणाऱ्या आणि प्रामाणिक जगणाऱ्या, जीवाला जीव देणाऱ्या आपल्या भोळ्या भाबड्या माणसांना परमार्थाचा मार्ग ज्यांनी दाखवला, अशा सगळ्या संतांबद्दलची कृतज्ञता या सप्ताहाच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त करताय, हे तुमचं कौतुक आहे सगळ्यांचं। गळ्यातला टाळ कळत होता का आपल्याला? कुणाचे उपकार आहेत? ज्यांच्याबद्दल तुम्ही कार्यक्रमाचं नियोजन केलं त्यांचे उपकार आहेत। हे माळेचं महत्त्व कळत होतं का आपल्याला? नव्हतं कळत। ज्यांनी शिकवलं त्यांच्या आठवणीतला हा कार्यक्रम आहे, ही याला कृतज्ञता म्हणतात। संत सेवालाल महाराज हे मूळ पुरुष आहेत बंजारा समाजामध्ये, ज्यांनी क्रांती घडवून आणली। संत सेवालाल महाराजांच्या चरित्रातला जास्त मला कथाभाग माहिती नाही, पण एक गोष्ट सांगते तुम्हाला की असं मी ऐकलेलं आहे की सेवालाल महाराजांनी मेलेला मुलगा का मेलेली मुलगी जिवंत केलेली आहे, असंही कथाभाग। हे तुम्ही म्हणाल मला कसं माहिती झालं? तर याच्याही अगोदर मी जेव्हा आले तुमच्याकडे तेव्हा तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की आपण बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात चकलंबा या गावी आमचं राहणं आहे। आणि त्या गावी मागच्या 16 वर्षापासनं आम्ही मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवतो। त्या संस्थेमध्ये बंजारा समाजाच्याही काही मुली आहेत, त्या मुलींच्या तोंडून मी ऐकलेलं आहे। आता त्या चांगलं कीर्तन करतायत त्या मुली। पोहरा देवीच्या भागातली एक मुलगी आहे, मला वाटतं यवतमाळ दिग्रस तो जो भाग आहे ना यवतमाळचा पोहरा देवी, त्या भागातली काही लातूरच्या भागातले लेकरं आहेत। तर मला एवढा आनंद वाटतोय की सर्व समाजातली लेकरं तिथे कीर्तनाचा अभ्यास करतायत आणि बंजारा समाजातली मुलगी कीर्तनकार घडवण्याची संधी मला सुद्धा सेवालाल महाराजांनी दिली, या गोष्टीचा मला सुद्धा आनंद वाटतोय। तर मला एकच सांगायचं आहे, लक्ष्मण बाबा जेव्हा कधी पुढचा सप्ताह येईल तर एखादा कीर्तनकार माझ्याकडे नाही घ्या तुम्ही, जेणेकरून त्या लेकराला सुद्धा काही एक चांगलं व्यासपीठ तर मिळेलच, पण तुम्हालाही समजेल की आपल्या समाजामध्ये सुद्धा लेकरं चांगल्या पद्धतीने वक्तृत्व करत कथा करू शकतात, कीर्तन करतायत, तर एक चांगली ओळख होईल आपल्याकडे। नंदिनी चव्हाणनी तर पूर्ण महाराष्ट्र गाजवलाय, जगदीशनं तर पूर्ण देश गाजवलाय म्हणायला काही हरकत नाही, जगदीशजी चव्हाण यांनी। तसं काही मुली खूप छान भागवत कथा करतात, आपल्याकडे शिकतात त्या, अजून भागवत कथा करतात, खूप चांगलं कीर्तन करतात। तर मला हे सांगायचं असं आहे की हे जे सगळं प्रगतीचं वातावरण आपल्या सगळ्यांच्या बंजारा समाजाच्या जीवनामध्ये जे प्राप्त झालेलं आहे ना, तर हे जे मोठे माणसं होऊन गेलेली आपल्यामध्ये, तर त्यांचं हे सगळं योगदान आहे, त्यांचे उपकार आहेत, त्यांचा आपल्यावरती प्राप्त झालेला आपल्याला आशीर्वाद आहे। तर त्यांच्याबद्दल आपल्या अंतःकरणातली जी कृतज्ञता आहे, जो एक उपकाराचा जो भाव आहे ना, ती जाणीव आपण सप्ताहाच्या माध्यमातून व्यक्त करत आहात। विठ्ठल विठ्ठल असो, या
सगळ्या सत्पुरुषांचे उपकारच आहेत आणि संतांचे उपकार आपल्यावरती किती आहेत याच गोष्टीचं चिंतन करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. तुकाराम महाराज अभंगातून काय सांगतात त्याचा सरळ अर्थ एकदा सांगते. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. तुकोबाराय म्हणतात संत आम्हाला जागवण्याचं काम करतात, त्यांचे प्रचंड आमच्यावरती उपकार आहेत. त्या उपकाराबद्दल आम्ही काय सांगावं बरं? संतांचं काय आम्ही वर्णन करावं? खरं सांगा मला. ज्यांनी आपल्याला माळ टाळ भाळावरचा टिळा या सगळ्या गोष्टी शिकवल्या, आपल्याला हरिपाठ शिकवला, आपल्याला कीर्तन कशाला म्हणतात ते सांगितलं, कथा कशाला म्हणतात ते सांगितलं, त्या संतांच्या उपकारातून आपण उतराई होऊ शकतो का? नाही होऊ शकत. काय वर्णन करावं ज्यांनी आम्हाला धर्माचा मार्ग दाखवला? काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संतांना मी काय द्यावं, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. संतांच्या बाबतीमध्ये आम्ही आमचा जीव जरी काढून ठेवला तरी तो कमीच आहे. संत सहज बोलले तरी आमचं कल्याण होतंय. सहज बोलणे हित उपदेश करोणी सायास शिकविती. आणि शेवटी साधूचा साधकाबद्दल भाव कसा त्याचं उत्तर मिळालं गायीचा बछड्याबद्दल जसा. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत. असा या अभंगाचा अर्थ आहे. याचा आता आपण विस्तार करू. विठ्ठल विठ्ठल सगळ्यात पहिली गोष्ट ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराज असे संत आहेत की त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला आश्चर्य पाहायला मिळतात. ऐकता ना तुम्ही? आश्चर्य कशाला म्हणतात? मी सांगते, जर तुम्हाला बरोबर वाटलं तर मान हलवा. एखादी गोष्ट होणेच नाही, शक्यच नाही, ती शक्य झाली तर त्याला आश्चर्य म्हणतो की नाही आपण? ही गोष्ट शक्यच नाही पण ती घडली, त्याला आश्चर्य म्हणतात. जगामध्ये एकूण 7 आश्चर्य आहेत. जगात एकूण 7 आश्चर्य आहेत. भारतातलं आश्चर्य कोणतं सांगता येईल का? पोरांनो सांगा तुम्ही, शाळेतल्या पोरांनी. भारत देशातलं आश्चर्य कोणतं आहे? ताजमहल किती लोकांनी पाहिलाय? बसलेल्या लोकांनी हात उंच करा. ताजमहल भारतातलं आश्चर्य ताजमहल आहे. हे ऐकलं ना आपण याच्या अगोदर कधीतरी? ताजमहल एक 4-2 लोकांनी आपल्यातला पाहिलाय. बर, मला एक सांगा, ताजमहल पाहिलाय? नाही पाहिला? बर, ठीक आहे. आश्चर्य आहे, होणेच नाही पण ती गोष्ट घडली, त्याला आपण आश्चर्य म्हणतो. आपण सांगतोय की भारत देशातलं आश्चर्य म्हणजे ताजमहल आहे. हे आपल्याला शिकवलंय शाळेमध्ये, आपल्या बुद्धीवर मनावर बिंबवलंय. ताजमहल पाहिलाय. बर, रायगड किती लोकांनी पाहिलाय? 1 2 3 4 एक 5-7 लोक असतील रायगड पाहिलेली. राम मंदिर किती लोकांनी पाहिलंय अयोध्येचं? बर, 1 2 3 बरीच लोक आहेत. हात खाली घ्या. ज्यांनी पाहिलं नाही त्याने हात वर घेऊ नका. रायगड आणि आपल्या देशातलं राम मंदिर हे भारताचं खरं आश्चर्य आहे. इथून पुढे जर तुम्हाला कोणी विचारलं भारतातलं आश्चर्य कोणतं, तर ताजमहल नाहीये, रायगड आश्चर्य आहे. राम मंदिर आश्चर्य आहे. का आश्चर्य आहे? रायगडाची जबाबदारी बांधकामाची ज्यांच्याकडे दिली होती, हिरोजी इंदुलकरांकडे, तर ते रायगड बांधत असताना महाराज तर मोहिमेला गेलेले होते, पैसे कमी पडले, तर हिरोजी इंदुलकरांनी आपलं स्वतःचं राहतं घर, आपली जमीन, सगळी प्रॉपर्टी गहाण ठेवली, पत्नीच्या अंगावरचं सोनं मोडलं आणि रायगडाचं बांधकाम पूर्ण केलं. रायगड आश्चर्य आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलंय, पण ते राम मंदिर उभं राहण्यासाठी कित्येक लोकांनी पायातली चप्पल सोडली, कित्येक लोकांनी उपवास धरला, कित्येक लोकांनी प्राणपणाला लावले, कित्येक लोकांनी आत्मसमर्पण केलं, कित्येक आईची लेकरं माती आड गेली, कित्येक आई स्त्रियांचं सौभाग्य संपलं. कशासाठी? राम मंदिर उभं राहण्यासाठी.
आपल्या देशातलं आश्चर्य रायगड आहे की जिथे ती राजधानी उभी करण्यासाठी एखादी व्यक्ती स्वतःचं घर, स्वतःचा सगळा संसार गहाण ठेवते. राम मंदिर उभं राहण्यासाठी जिथे लोक अन्न आणि पाण्याचा त्याग करतात, हे आपल्या देशातलं आश्चर्य आहे. ताजमहल आश्चर्य म्हणणार नाही आम्ही का? ताजमहल उभं राहिल्यानंतर त्या ताजमहलाचं बांधकाम करणाऱ्या कामगारांचे हात तोडण्याचं काम ते ताजमहल बांधल्यानंतर झालेलं आहे, म्हणून त्याला आम्ही आश्चर्य म्हणणार नाही. का? तर ज्यांनी तर ताजमहल उभा केला त्यांचे हात कापण्याचं काम केलेलं आहे, त्याला काय म्हणणार आम्ही आश्चर्य? एखादी गोष्ट होणेच नाही, ती गोष्ट घडली, त्याला आश्चर्य म्हणतात. ऐका, मग तुकोबारांच्या चरित्रात असं काय आश्चर्य घडलंय? अनेक आश्चर्यानं भरलेलं तुकोबारांचं चरित्र आहे. त्यातलं एक एक आश्चर्य, एक दोन आश्चर्यांना स्पर्श करून पुढे चालू आपण. सगळ्यात पहिली गोष्ट आहे का, देहासहित वैकुंठाला जाणे ही गोष्ट शक्यच नाही. का शक्य आहे? शक्यच नाही. देहासहित वैकुंठाला जाणे ही गोष्ट शक्यच नाही. पण ज्यांनी शक्य केली आणि जे देहासहित वैकुंठाला गेले ते कोण आहेत? तुकोबार आहेत. आश्चर्य आहे की नाही? शक्य नाही पण ते शक्य केलं, त्यांना तुकाराम महाराज म्हणतात. वेद चारच आहेत, वेद चारच आहेत, पण ज्यांनी पाचवा वेद निर्माण केला ही गोष्ट शक्यच नाही, पण ज्यांनी शक्य केली त्यांना तुकोबाराय म्हणतात. तुकोबारायांचा गाथा साधारण ग्रंथ नाही, त्याला पाचवा वेद म्हणतात. आता एक कल्पना करा, थोडासा विचार करा. काहीतरी कागदावरती लिहून एका दगडाला तो कागद गुंडाळून मी तुमच्या हातात दिला आणि तुम्हाला सांगितलं पाण्यात टाका. तुम्ही तो कागद पाण्यात टाकला. 13 तासानंतर तो कागद मी तुम्हाला मागितला, देता येईल का तुम्हाला? जमल काय घोडेगाव? 13 तासानंतर तो कागद जशास तसा देता येत नाही. 13 दिवसानंतर ज्यांनी जशास तसा ग्रंथ प्राप्त केला हे शक्यच नाही, पण ज्यांनी शक्य केलं त्यांना तुकोबाराय म्हणतात. जळी दगडा सहित वह्या तारिल्या जैशाला ह्या. ज्यांचा ग्रंथ एक अक्षरही न पुसल्या जाता जशास तसा ग्रंथ ज्यांचा प्राप्त झाला, तो ग्रंथ पाण्यावर तरला. एवढं अद्भुत आश्चर्य यांच्या चरित्रामध्ये आहे. तुकोबारायांचा ग्रंथ पाण्यावर तरला. तो ग्रंथ आज तुम्हाला आम्हाला तारण्यासाठी सज्ज आहे. फक्त त्या ग्रंथाला आपण त्याचं चिंतन करणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या माझं बोलणं. तुकोबारायांच्या चरित्रात आपल्याला आश्चर्य पाहायला मिळतात. एक आश्चर्य सांगते, तुकोबारायांच्या नावाला यम घाबरतात. तुकाराम 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 तुकोबारायांचं आश्चर्य, महाराजांचं नाव ऐकलं की यम थरथर कापतायत, यमाला घाम फुटतोय. बरं, एक गोष्ट मला तुमच्यासोबत बोलायची आहे, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. देवाच्या नावाला यमभूत घाबरतात पहा. असं एक देवाचं नाव आहे की त्या नावाला भूत खूप घाबरतात. ते नाव कोणतं मी तुम्हालाच विचारते. माझ्यासोबत फक्त तुम्ही बोला.
कधीतरी चुकून आपल्याला एखाद्या वेळेला गावच्या स्मशानभूमीतून यायचा योग यावा, आपण एकटेच असावेत आणि गावच्या स्मशानभूमीत आपण पाय टाकला की साऱ्या गावातली लाईट जावी आणि खिशातला मोबाईल सुद्धा स्विच ऑफ व्हावा, सगळी बॅटरी उतरावी, त्याची बॅटरी उतरावीच का बॅटरी फुटून जावी आपली. गावच्या स्मशानभूमीत पाय टाकला, गावातली लाईट गेली, आपल्या खिशातली मोबाईलची बॅटरी फुटली आणि मग आपल्या लक्षात आलं आज अमावस्या आहे. रात्री 12 नंतरची वेळ, आज अमावस्या आहे लक्षात यावं. आणि लहानपणी आपल्याला आजोबानं सांगितलेलं असावं, पप्या त्या वडाच्या झाडाखाली अमावस्याच्या रात्री 12 नंतर निघतं बरं, तेवढ्यात आपण गाड्याला पाहावं 12:30. बापरे बाप, एवढी भीती वाटते ना आपल्याला. आजोबानं सांगितलेलं असावं त्या वडाच्या झाडाखाली भूत निघतं 12च्या नंतर, नसलं तरी दिसतं आपल्याला. एवढी भीती वाटते, एवढे आपण घाबरतो आणि मग आपल्या तोंडातून नाव बाहेर पडतं, कोणतं? वा वा वा, खूप हुशार आहे ना, राम. काय नाव बाहेर येतं? राम 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 राम. याचा अर्थ काय? राम नामाला भूत घाबरतात. याचा आणखी एक पुरावा देते मी तुम्हाला. गोस्वामी संत तुलसीदासजी महाराज शौचाला जायचे आणि वापस येताना डब्यात उरलेलं पाणी एका झाडाच्या बुडाला टाकायचे. एक दिवस नाही 12 वर्ष त्यांचा हा नित्यक्रम. शौचाला जायचे आणि वापस येताना झाडाच्या बुडाला पाणी टाकायचे. एक दिवस 12 वर्ष पूर्ण झाले आणि त्यातून एक भूत प्रगट झालं. हा 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 हा. ते भूत म्हणतं, महाराज मैं भूत हूँ, आपको जो चाहिए वो मुझे मांगो, मैं आपको दे दूंगा. आप गाड़ी मांगो, आप बंगला मांगो, जो आपको चाहिए वो मुझे मांगो. मैं भूत हूँ, मैं पिशाच हूँ, आप खाली मांग लो. तुलसीदास जी ने कहा, जो मैं मांगू आप वो दे दोगे मुझे? हाँ महाराज, आप खाली मांग लो, आपको जो चाहिए वो हम दे देंगे. महाराज म्हणतात, खरंच देशील मला जे पाहिजे ते? महाराज तुम्ही मागून तर पाहाव, गाडी मागा, बंगला मागा, सोनं मागा, कपडे मागा, काय पाहिजे ते मागा, टीव्ही मागा, फ्रीज मागा, कूलर मागा, जे पाहिजे ते मागा. तुलसीदासजी म्हटले, एवढ्या वस्तूंची नावं घेतलीस, तुझ्याकडे काही कारखाने आहेत की काय? म्हणे कारखाने माझे नाही आहेत, पण कोणाच्याही कारखान्यातला माल कसा घेऊन यायचा ते मला माहिती. हे भूतांचीच कामं आहेत, माणसं ही कामं करत नाहीत. कुणाची पण वस्तू उचलायची आणि कुठे घेऊन जायची, ही कामं माणसांची नाहीत. ही कुणाची कामं आहेत? भूतांची कामं आहेत. माणसं जी असतात ना, ती कुणाच्याही वस्तूला न विचारता हात लावत नाहीत. जी न विचारता एखाद्याच्या वस्तूला हात लावतात ती माणसं नसतात. ती कोण असतात? हा, म्हणजे तुम्ही तुमच्या उपमा देऊन टाका, मी फक्त सांगण्याचं काम करते. तुलसीदासजी म्हणतात की तू मला देशील काय? महाराज मागून पहा तुम्ही, हो तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो, तुम्ही फक्त मागा. तुलसीदासजी म्हटले, तू देणार आहेस मला, मला सुद्धा पाहिजे, मग दे मला, मला राम भेट घालून दे. भूतच गायब, पळूनच गेलो, थांबलंच नाही. 120च्या स्पीडनं धूम पळालं. अर्ध्या तासानं घाम पुसत भेटलो, घामाघूम झालं भूत. महाराज हात जोडतो तुम्हाला, तुमचा उपकार असल्यामुळे मी परत तुमच्याकडे आलो. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल, फक्त नाव घेऊ नका. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल, फक्त नाव घेऊ नका. याचा अर्थ राम नामाला भूत घाबरतात. जिथे रामाचं भजन आहे, जिथे देवाचं भजन आहे, जिथे कीर्तन आहे, जिथे कथा आहे, तिथे भूत येत. जेवढी माणसं आहेत तेवढीच कीर्तनाला आलेली आहेत, कारण भूत इकडे येऊ शकत. कळतं तुम्हाला? माणसंच कीर्तनाला आलेली आहेत, भूत इकडं नो एंट्री. कारण देवाच्या नावाला भूत घाबरतात. देवाच्या नावाला, राम नामाला भूत घाबरतात. एक जण बोलला, रामाच्या नावाला भूत घाबरतात, तुकोबाराच्या नावाला घाबरायचं काय कारण आहे? महाराजांनाच विचारलं, महाराज रामाच्या नावाला घाबरणं ठीक आहे, तुमच्या नावाला घाबरायचं काय कारण? महाराज बोलले, त्याचं एकच कारण आहे. काय कारण? ऐका, आम्ही राम नाहीये, आम्ही
राम नाही की आमच्या नावाला भूतानं घाबरावं, आम्ही राम नाही, पण तरीही भूत आम्हाला घाबरतात का, तर आम्ही नावाचे तुकाराम आहोत म्हणून भूत घाबरतात. नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. ज्यांच्या नावाला भूत यमानं घाबरावं, ज्यांच्या चरित्रामध्ये आश्चर्य पाहायला मिळतात, असं आश्चर्यानं भरलेलं ज्यांचं चरित्र, ते तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये संत कृपेचं वर्णन करतात. अभंगाचं पहिलं खय सांगू आता संतांचे उपकार, खय सांगू आता संतांचे उपकार, सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, माझे निरंतर काय जावे त्याची भावे उतराजी, काय जावे त्याची भावे उतराजी, काय सांगू आता संतांचे उपकार, माझ्या निरंतर माझ्या निरंतर जागवी, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. ज्या संतांमुळे आम्हाला सप्ताह कळाला ते जागवणंच आहे त्यांचं, ज्यांच्यामुळे आमच्या गळ्यात माळ आली हे जागवणं आहे संतांचं. या संतांचं काय वर्णन करू, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. जागवणं म्हणजे बहुतेक आपण झोपलेलो आहोत, सगळी माणसं जागी आहेत. जाग्या माणसाला जागवणं म्हणजे काय, अज्ञानाच्या झोपेतून बाहेर काढणं, भक्तीचा मार्ग दाखवणं, आपल्या जीवनाची सार्थकता आणि सफलता काय केल्यानंतर होईल हे आपल्याला सांगणं म्हणजे जागवणं. संत जाग करतात. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, कवी व्यथा जन्माचा. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, जगदोरी
अपेक्षाताई, मृदंगाचार्य नंदू महाराज, सगळ्यांसाठी टाळी वाजवा एकदा जोरात। गाण्याचार्य आपण सुद्धा फार सुरुवातीला छान गायलं बरं। संत काय करतात? आम्हाला जागवण्याचं काम करतात। संत सांगतात बाबा रे, या देहाचं सार्थक देवाची भक्ती भजन करण्यामध्ये औट हात का मानव देह, औट हात का मानव देह, अल्लाने तुझे दिया। 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 खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, यहाँ जमाना खोया। खाया पिया सुख से सोया, जमाना खोया। रे बजबन नारायण, रे बजबन नारायण, रे बजबन नारायण, रे बजबन नारायण। हे गजबन नारायण भजवन नारायण, भजवन नारायण, भजवन नारायण, नारायण। भक्तिताईसाठी टाळी वाजवूयात आपण एकदा, फार सुंदर। हे कोण सांगतं आपल्याला? भजमन नारायण कोणी सांगितलं? संतांनी सांगितलं आपल्याला। म्हणजे संत जागवतात की नाही? बाबांनो, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या। कोण सांगतं? संत सांगतात आपल्याला, जागवतात। जागे व्हा, वेळ फार कमी आहे। क्षणभंगूर नाही भरवसा, हरे भावन थोडा वयाचा। ओ काही नजरे मग गळा पडेल खासा, पुढे हुशार चोराय वळसा। राम राम स्मराली, ओ राम राम स्मराली, राम राम स्मराली, राम राम स्मराली। संत जाग करतात आपल्याला, आयुष्यात चाललंय जागे व्हा। अभंग फार सुंदर आहे एक, सावधान, समर्थ रामदास स्वामींचा। शब्द ओळखीचा आहे का तुमच्या? सावधान। ह्याच्या अगोदर ऐकलाय का शब्द हा? घोडेगाव, सावधान, कानावर पडलाय का? झोपले का सांगा ना, शब्द ओळखीचा आहे ना? कानावर पडलाय ना? काही लोक म्हणतील ताई आमच्या डोक्यावर पण पडलेला आहे, कारण हा शब्द ओळखीचा आहे। लग्न मंडपात नवरदेव जेव्हा बोहल्यावरती चढलेला असतो तेव्हा त्याच्यासाठी हा शब्द वारंवार घेतात, शुभमंगल सावधान। पण त्यावेळेला खरं सांगते तुम्हाला, नवरदेव सावध नसतो। नवरदेवाचं लक्ष फक्त हातातला हार नवरीच्या गळ्यात कधी जाईल तिकडेच असतं। ना वऱ्हाड, ना जेवण, ना आलेले भांडे कुंडे, कशाकडं नवरदेवाचं लक्ष नसतं। फक्त नवरीच्या गळ्यात हार कसा जाईल तिकडे लक्ष असतं। वाजंत्री सावचित्त सावधान म्हणेपर्यंत सुद्धा दम नाही। वाजंत्री सावचित्त सावधान म्हटलं की नवरदेव हार घेतो आणि असा फेकून घालतो नवरीच्या गळ्यात। आताच्या पोरी काही कमी आहेत का? कलवऱ्या म्हटल्या नवरी, त्यानं हार फेकून घातला, तू पण हार फेक। नवरी म्हटली नेम चुकण्याची शक्यता आहे। कलवऱ्या म्हटल्या नेम चुकला तर चुकला, हार फेक। नवरीनं हार फेकला, तो पडला भटजीबुवाच्या गळ्यात। आता ब्राह्मण देवता समजदार होते म्हणून जमलं, एखाद्या अडमुठ्याच्या गळ्यामध्ये जर हार पडला असता तर किती अवघड झालं असतं। याचा अर्थ लग्न मंडपात नवरदेव सावध नसतात, पण त्यांच्यासाठी वारंवार सावधान 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 शब्द ऐका। या अभंगात फार गोड सांगितलंय, 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैचा सावधान,
सावधान ऐका 30 वर्ष होती दारा पुत्र मागी फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैचा परमार्थी सावधान ऐका 40 वर्ष झाली डोळा 40 आली डोळ्यास भुरळ पडली कैसे दूर आणि जवळी सावधान सावधान 40 गेले तरी आपण सावध झालो नाही 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती 50 दात हलायला लागतात बरोबर का गोडेगाव 50 दात हलायला लागतात या दातावर जास्त विश्वास ठेवू नका हे उशिरा येतात आणि लवकर जातात यांच्या एवढं धोकेबाज दुसरं कोणी नाही म्हणून ही दात आहेत तोपर्यंतच एकादशी करायची सवय लावा एकादशीची सवय नाही ठेवली नको ते खायची सवय लावली की हे 50 नंतर पडायला लागतात जायला लागतात सगळेच जेव्हा रिटायरमेंटला जातात तेव्हा तोंडात काहीच नसतं नको ते खायची सवय लागलेली असते मग काही म्हातारी माणसं उगीच तोंड हलवत बसतात काय खाता बाबा काहीच नाही सवय लागलेली 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती 50शीत काय होत आहे श्याम केस शुभ्र होती 50शीत काळे केस पांढरे होतात लोक खूप चतुर झाले आता लोक म्हणतात किती केस पांढरे होऊ दे डाय करून पुन्हा काळे करू मी काही डायच्या विरोधात नाही बरं पण कोणी डाय करावा ते नक्कीच सांगते ज्यांची आपत्कालीन केस पांढरे झाली आहेत त्यांनी नक्कीच डाय करा फॉर एक्झाम्पल MH18 MH20 MH25 MH30 MH35 MH40 MH50 गाडीची पासिंग नाही वयाची पासिंग सांगते तुम्हाला MH60 पर्यंत डाय करा कोणी काही म्हणणार नाही पण ज्याच्या मानेत लखवा भरलाय ते MH72 सुद्धा म्हणताय डायचे वाटे डोक्याला डाय लावायला जातं म्हातारीच्या तोंडाला पट्टा पडतं मी आपल्या घोडेगाव मधलं काही सांगत नाही हे डायचं प्रकरण जास्त दिवस टिकत नाही 15 दिवसात उघडकीस येते इकडून काळं मध्येच कमी दाबाचा पट्टा तयार होतो जस काय डांबरीवर धोकं पडलंय पण लोक चतुर झाली श्याम केस शुभ्र होती त्या सिंहातारा म्हणती सावधान साठीची बुद्धी नाठी मग हात आली काठी वसवस लागे पाठी त्या सिंहासती कारठी सावधान 70ची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना सावधान 420 मिळून 80 मग तो झाला अपयशी वयाच्या 80 मध्ये आपल्याला अपयश येतं म्हणून लक्षात घ्या वयाच्या 80 मध्ये माझ्या ताईंनो स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही सुनबाईनं भाजीला तेल किती घातलं शेंगदाणे किती घातले शपथ आहे तुम्हाला माझी अजिबात पाहायला जाऊ नका म्हातारपण सुखात घालवायचं असेल तर सुखी म्हातारपणाचा मंत्र सांगते हातात जपाची माळ घ्या इकडचा तांब्यात तिकडं करू नका सून दिसली तरच जपाची माळ अशी धरा आणि सुनेला ऐकू जातंय अशा आवाजात म्हणा माझ्या सुनासारखी सून अख्ख्या घोडेगाव मध्ये नाही काम झालं तुमचं ओके सकाळी 9 वाजता तुपातला शिरा पण हे कळतच नाही उगीच सुनबाईला कुरकुर करायचं डुसपूस करायचं 2025 मध्ये सुनबाईला डुसपूस करायचं तिला टाकून बोलायचं तिला पाण्यात पाहायचं सुनबाईचे माहेरचे आल्यानंतर सगळे झोपल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या याच्यातला एकही प्रयोग तुम्ही 2025 मध्ये करायचा घोडेगाव लक्षात घ्या सुनेला जीव लावायचा मुलीपेक्षा जास्त प्रेम करा सुनबाईवरती म्हातारपण तुमचा आरामात जाईल
आणि ह्या घोडेगावमधल्या सगळ्या बिचाऱ्या सासवा आहेत ना, त्या खूप समजदार आहेत. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून कळतंय मला तुमचं आणि तुमच्या सोनेचं भांडणच नाही. इथली सासू आणि सून खूप प्रेमानं राहते. तुम्हाला प्रश्न पडला असेल हे मला कसं कळालं? कीर्तनात बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं. तुमच्या गुटगुटीत तब्येती, सफरचंदासारखे गाल, सून प्रसन्न आहे तुम्हाला हे लक्षात आले. सासूनं सुनबाईला खूप जीव लावायचा आणि सुनबाईला सांगते, सुनबाईनं म्हणजे जी मुलगी लक्ष्मीच्या पावलानं जिथं जाईल ना, तर त्या माझ्या ताईला मला सांगायचं आहे, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला खूप शिक्षण दिले, तुम्हाला ज्ञानवान बनवले, गुणवान बनवले, धनवान बनवले, तुम्हाला खूप ज्ञान दिले, शिक्षण दिले. मग ज्या घरात लक्ष्मीच्या पावलानं जाल ना, तर तिथे गेल्यानंतर तुमच्या ज्ञानाचा उपयोग, तुमच्या माहेरच्या संस्काराचा उपयोग एका घराची 2 घरं करण्यासाठी नाही, घराचा स्वर्ग उभा करण्यासाठी करा. सासू सासऱ्यांचा आशीर्वाद लागेल तुम्हाला आणि तुमच्या माहेरचं कौतुक होईल. सुनेला राग कधी येतो जास्त? तिला वेडावाकडं बोला, ती कानामागं टाकून देईल, मनावर घेणार नाही. पण तिच्या आई आणि वडिलाबद्दल बोललं की तिच्या लगेच डोक्यात मुंग्याच येतात. मग आता माझी तिला राग येतो माहेरच्या लोकांना बोलल्यानंतर. मग माझ्या ताईंनो, ज्या नवीन सुनबाई आहेत त्यांना सांगते मी, माहेरच्या लोकांना चुकीचं बोलतायत, ही वेळ आपल्या चुकीच्या वागण्यामुळे येते. तुम्हाला जर तुमच्या माहेरच्या आई वडिलांचं कौतुक व्हावं तुमच्या सासरमध्ये असं वाटत असेल, तर तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला लावलेले चांगले संस्कार, त्या संस्काराचा वापर तुम्ही तुमच्या घरात करा. तुमच्या माहेरचं, तुमच्या आई वडिलांचं कौतुक होईल आणि तुम्हाला आनंद वाटेल की माझे सासू सासरे किती चांगले आहेत, माझ्या आई वडिलांचं कौतुक करताय. हे सगळं तुमच्याच हातामध्ये आहे. पण हे लक्षात घ्यायचं आहे, तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला खूप शिक्षण दिलंय, त्याचा सदुपयोग करा. सावधान, वयाच्या 80 मध्ये माझ्या माता माऊल्यांनी स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही. दादा बाबा काका, आमचं सांगितलं तुम्हाला खूप हसू येतं तर तुमचं सांगते. वयाच्या 80 मध्ये माता वर्गानं स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही आणि वयाच्या 80 मध्ये पुरुष मंडळ तुम्ही कुणाचं लग्न जुळवायला जायचं नाही. तुम्हाला खूप छंद, याचं जुळव, त्याचं जुळव, त्याचं जुळव, घेताना टंगडं मोडून एखाद्या वेळेला मोटरसायकलवर बसून दुसऱ्याची लग्न जुळवायला जाऊ नका. प्रत्येक गोष्ट करण्यासाठी ठराविक वेळ आहे. 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी, जीव होतो कासवीसी. सावधान, मग वर्ष झाले 90, बोलवी ना एक शब्द. श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध. सावधान, पूर्ण झाला, आला तरी सवाया गेला. रामदास स्वामी म्हणे, योगी सावध झाला. सावध सावधान, माझ्या दारात काळाचे भयाने, करार माझा सावधान. घोडेगाव डोक्यात गेलं का डोक्यावरून गेलं? डोक्यात गेलंय असं गृहीत धरते. मला एकच सांगायचं, संत जागवण्याचं काम करतात. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संत आम्हाला जागवतात. काय द्यावं आम्ही त्यांना? अभंगाचं 2रं चरण. काय द्यावे त्यासी वावे उतराई, 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 काय द्यावे त्यासी
त्यांच्यासाठी टाळी वाजवूया. काय द्यावे त्यासी व्हावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. जे संत आम्हाला ईश्वराच्या स्वरूपाचं खरं दर्शन करून देत आहेत, ज्या संतांमुळे आमच्या जीवनामध्ये देवकृपा होते, त्या संतांच्या उपकारातून आम्ही कसं उतराई व्हावं. एक उदाहरण सांगते. एक श्रीमंत व्यक्ती होती, नाव त्यांचं धनपाल. खूप धार्मिक होते ते. त्यांचं लग्नसुद्धा अशा मुलीसोबत झालं, ती त्यांच्याही पेक्षा धार्मिक. तिची अटच होती लग्नाच्या अगोदर, जो रोज 1000 वारकऱ्यांना जीव घालेल ना, ती त्याच्यासोबत लग्न करणार. धनपाल गडगंज श्रीमंत होते. धनपाल बोलले, ह्या मुलीसोबत मी लग्न करतो, रोज 1000 वारकऱ्यांना जीव घालेल. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 4-5व्या दिवसापासूनच अन्नदानाची सुरुवात. धनपालजीनं सांगितलं, सती तू स्वयंपाक बनव, 1000 वारकऱ्यांना जेवायला बोलावतो. 1000 वारकऱ्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं. त्यांच्या पत्नीनं खूप स्वयंपाक बनवला. सगळ्या वारकऱ्यांना आनंदानं जीव घातलं. दक्षिणा देऊन वाटी लावलं. रोज जेवायला, रोज 1000 वारकऱ्यांना. मग कधी 1100 लोक जेवायला यायचे, कधी 1500 लोक जेवायला यायचे. सगळ्यांना जीव घालायचे. एक दिवस नाही, रोजच, रोज अन्नदान. ती बिचारी माऊली स्वयंपाक करायची. ज्या बाईला वारकऱ्यांना जीव घालायची सवय आहे, अन्नदान करण्याची सवय आहे, त्या माझ्या माऊलीच्या हातानं जगाचा बाप कधी जीवन जाईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. अन्नदान करण्याची सवय या हाताला असली पाहिजे. सेवा करण्याची सवय या हाताला असली पाहिजे. ती बाई स्वयंपाक बनवायची, वारकऱ्यांना जीव घालायची. धनपालजी बोलवायचे, दक्षिणा देऊन पाठवून द्यायचे. संतांना जीव घालता घालता जवळचं सगळं धन संपलं. धनपालजी म्हटले, माझ्या पत्नीला तर मी शब्द दिलाय, रोज संतांना जीव घालेल, धन तर संपले माझं, आता काय करावं. धनपालजीनं शेजारच्या लोकांना उसनवारी मागितली. तेल, मीठ, मिरची, डाळ, गूळ, गहू उसनं मागितलं. संतांना जीव घातलं. 6 महिने लोकांनी उसनं दिलं. पण 6 महिन्यानंतर लोक जेव्हा वापस मागायला लागली उसनवारी, धनपालजीला देता येईना. लोकांच्या लक्षात आलं धनपाल नाही राहिले, ते गरीब झाले. आता उसनं पण देईनात लोक. धनपालजीला प्रश्न पडला, संतांना कसं जीव घालू. संतांना जीव घालण्यासाठी धनपालजीनं चोरी चालू केली. तेल, मीठ, मिरची, धान्याची चोरी करायचे, संतांना जीव घालायचे. लोक सावध झाली, अरे कोणीतरी धान्य चोरतंय आपलं. धान्याला कुलूप लावलं. धनपालजी म्हटले, चोरीच करता येईना. मग धनपालजीनं अशा लोकांच्या घरी चोरी चालू केली, जे कधीच कथा कीर्तनाला येत नाहीत त्यांच्याकडे चोरी. जे कधी कीर्तन ऐकत नाही, जे कधी तीर्थयात्रेला जात नाही, जे गावच्या मंदिराच्या बांधकामाला मदत करत नाही, त्यांच्या घरी चोरी. ती पण लोक सावध झाली. धनपालजी म्हटलं, आता चोरी नाही करता येणार यांच्याकडे. संतांना जीव घालण्यासाठी धनपालजीनं वाटमारी चालू केली. वाटेवर उभं राहून लोकांचं धन चोरायचे, लुटायचे, संतांना जीव घालायचे. त्या वाटेचा एवढा बोभाटा झाला, घोडेगाव एवढा बोभाटा झाला की त्या वाटेवर कोणीच येईना. 2 दिवसापासून संत घरात आहेत. एका दिवसाचं त्यांचं जेवण झालंय, दुसऱ्या दिवसाच्या जेवणाची व्यवस्था नाहीये. 2 दिवसापासून धनपालजीनं घर सोडलंय. पूर्ण दिवस गेला, दुसरा दिवस उगवला. देवाला प्रार्थना केली, देवा घरातल्या संतांना जीव घालल एवढीच व्यवस्था आज लाव. उद्या सगळ्या संतांना सांगल माझ्या घरी जेवायला येऊ नका म्हणून. पत्नीची माफी मागल देवा, फक्त आजच्या दिवस दारातल्या संतांना जीव घालण्यासाठी एखादा वाटसरू पाठव. देवाची प्रार्थना केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकल देवाधिदेवा कृपाळवा जी केशवा
महानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा. प्रार्थना केली, देवा कोणीतरी वाटेवर पाठव. कोणी आलं नाही. सूर्य माथ्यावर आला. धनपालजी म्हटले आता जगायचं नाही. जंगलातली लाकडं जमा केली, चिता पेटवली. हे नारायणा, 3 प्रदक्षिणा मारेपर्यंत कुणी आलं तर धनपाल जगला, नाहीतर मेला. पहिली प्रदक्षिणा चालू झाली आणि पंढरीच्या मालकानं विटेवरनं खाली उडी मारली. विश्वाच्या मालकानं शृंगारगृहात जाऊन प्रचंड मोठा सुंदर शृंगार केला. खूप सोनं अंगावरती चढवलं आणि भगवान निघाले. रुक्माई म्हणतात, कुठं चालले तुम्ही? कधी कधी स्त्रीचे कपडे, कडक टोपी, मिशीला अत्तर लावून असं न सांगता जेव्हा घराच्या बाहेर पडता, मग या विचारतात कुठं चालले. विचारतात का नाही तुम्हाला? टेन्शनमध्ये आले का? या विचारतात कुठं चालले. तसं रुक्माईनं विचारलं कुठं चालले. रुक्माई, माझ्या भक्ताला भेटायला चाललो. मी पण येणार. ठीक आहे रुक्माई, अंगावर सोनं घाल. खूप सोनं घातलं, म्हातारं रूप घेतलं आणि ही म्हातारी जोडी त्या जंगलात आली. धनपालजी उडीच मारणार, आवाज आला छुम 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 छुम. मान वळवली धनपालजीनं, पाहिलं लख प्रकाश सोन्याचा. धनपालजी म्हणतात, देवा तुला एका दिवसाची व्यवस्था मागितली तर तू अजून 10 वर्ष सेवा करायची संधी दिली. अरे 10 वर्ष पुरल एवढं धन या म्हाताऱ्यांकडे आहे. आणि देवा यांना मारलं लुटलं तरी यांचा आवाज कोणाला जाणार नाही, एवढे म्हातारे आहेत. भगवान तो देता है तो छप्पर फाड़ के देता है. सच में भगवान देता है ना तो छप्पर फाड़ के देता है. भगवान ने बहुत बहुत कुछ दिया है हमें, लेकिन इतना कुछ देने के बावजूद भी अगर हम सत्कर्म में, धर्म कार्य में नहीं देते हैं तो भगवान जब लेता है तो चमड़ी उधेड़ के लेता है. देता है तो छप्पर फाड़ के देता है और लेता है तो चमड़ी उधेड़ के लेता है. देवा किती दिलस तू. धनपाल पळत गेले. शेठजी जय श्रीकृष्ण. हे शांत बस, श्रीकृष्ण म्हणू नको, देवाचं माझं जमत नाही. वा वा. धनपाल मनात म्हणतात, पठ्ठ्या एकदा श्रीकृष्ण बोलला असता तर थोडंफार सोडलं असतं तुला, पण आता तुला कसलाच सोडत नाही. थांब आता. ठीक आहे शेठजी, नका म्हणू श्रीकृष्ण, काय सेवा करू. अरे म्हणे या जंगलात कोणीतरी धनपाल नावाचा डाकू आहे, त्याची नजर चुकून आम्हाला पलीकडच्या गावात सोड. तू जर सोडलं तर तुला 5 सोन्याच्या मोहरा. धनपाल म्हणतात, शेठजी तो धनपाल नावाचा डाकू मला चांगला माहिती आहे, तुम्ही माझ्या मागे या. जगाच्या बापाला कळत नाही का हा धनपाल आहे म्हणून. भगवान त्याच्या मागे मागे, धनपाल पुढे. किर्र जंगलात घेऊन गेला धनपाल आणि मग हाताच्या बाया मागे सारल्या. शेठजी आगे जाने का नाही. क्यों? याच देहाला धनपाल म्हणतात. भगवान असले थर 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 कापले, अंगाले दर दर घाम फुटला, शब्द फुटना. धनपाल तू 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 तो. हो म्हणे मीच धनपाल आहे. पटकन अंगावरचं सोनं काढायला तर काही बरीगत नाही, सगळं सोनं दिलं. धनपाल आता जाऊ दे, थांब, डोळ्याचा चष्मा काढून दे, त्याला सोन्याची दांडी. दिला. येऊ का. पायातला जोडा दे, त्याला सोन्याचा आकडा आहे. दिला. आता येऊ का. थांब, हातातली छडी दे, त्याला सोन्याची घुंगरे. दिली. आता येऊ का. थांब, तुझ्या बोटात अंगठी आहे, त्या अंगठीमध्ये कमीत कमी संतांचं 2 दिवसाचं जेवण होईल, म्हणून तुला अंगठी सोडणार नाही. अंगठी सोडली पण असते, पण तो एकदा सुद्धा श्रीकृष्ण बोलला नाही, तुला अंगठी सुद्धा सोडणार नाही. धनपाल ती अंगठीच निघत नाही. मी काढतो, थांब. धनपालनं ओढली, निघच ना. धनपालनं खिशातून सुरी काढली आणि धनपाल म्हटलं, शेठजी अशी तुला या करंगुळीची काहीच गरज नाही. आणि तो करंगुळीला सुरी लावणार भगवान प्रगट झाले. पंढरीनाथ भगवान की जय. भगवान प्रगट झाले. धनपालच्या हातातली सुरी गळून पडली. तोंडातून शब्द फुटेना, अश्रूना डोळे डबडबले, अंग रोमांचित झालं, कंठ दाटून आला. देवा हे काय करायला लागलो होतो मी, मला माफ करा, माझ्या पाप्याच्या वाटेवर तुम्ही आलात. धनपाल संतांची सेवा केलीस तू, संतांना जीव घातलं. जे माझे ताई दादा वारकरी तुम्ही जीव घालता ना तुमच्या घरीदारी संत, ह्याच्या पुण्याला गणना नाही बरं. तुम्ही जे अन्नदान करता, तुम्ही जे देणगी देता, या पुण्याला गणना नाही आहे. धनपाल तू संतांना जीव घालण्याचं काम केलंस. देवा मी चोरी केली चोरी, पण प्रपंच नाही वाढवला. संतांना जीव घालण्याचं काम केलंस. तू म्हणतोय की 10 वर्ष पुरेल एवढं धन,
मी सांगतो धनपाल, तू जोपर्यंत जिवंत आहेस ना तोपर्यंत या धनाच्या माध्यमातून संतांना अन्नदान करशील, तुला चोरी करण्याची गरज नाही. जी लोक धर्माच्या कामामध्ये, संत सेवेमध्ये, गावच्या सप्ताहात अन्नदान धनदान करतात ना, सेवादान करतात, अशा लोकांच्या तिजोरीतलं धन कधी कमी होत नसतं. जोडणी आधाना उत्तम व्यवहारे, जोडणी आधाना उत्तम व्यवहारे, जोडणी आधाना उत्तम व्यवहारे, जोडणी आधाना उत्तम व्यवहारे. उदास विचारे जय हो. भक्तिताई आणि नंदू महाराजांचं अप्रतिम वाजवणं, दोघांसाठी पण टाळी वाजवायला आपण. साऊंडवाल्या दादाचे धन्यवाद बरं, कारण नंदू महाराजांना जसं अपेक्षित आहे तसं तुम्ही साऊंड त्यांना देत आहे, सगळ्याच गाणाऱ्याला पण देत आहे. तुमच्यासाठी सुद्धा टाळी वाजवतात, खूप छान. जी लोक आपल्या धनातून सत्कर्मामध्ये दानधर्म आपल्या सप्ताहात जी दान देतात ना, अशा लोकांच्या तिजोरीतलं धन कधी कमी होत नाही. आजच्या कीर्तन सेवे सौजन्य दाते जे आहेत ते सुद्धा आजचे धनपाल आहेत. लक्ष्मण दादा बाबा, आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी दिलेलं ना त्यांना धनपाल म्हणायला काही हरकत नाही. त्यांनी त्यांच्या तिजोरीतलं धन आज योग्य सेवेसाठी त्यांच्याकडनं प्राप्त झालेलं आहे. तर ज्या संत सेवेमुळे धनपालजीला देवदर्शन झालं, त्या संतांच्या उपकारातून कशी उतराई होणार. ठेविता हा पायी जीव थोडा, संतांच्या सहज बोलण्यातून कल्याण. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती, तुका म्हणे वत्स धेनू वेची चित्ती, तैसे मज येती सांभाळीत विठोबा रखुमाई. गणेश छगन प्रीतिताई चकोर